नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। मार्कडवाडीमधील सभेतून गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले असं पडळकर यांनी म्हटलं, तर पडळकरांसारखे 5 उंदीर पवार नाश्त्याला खातात असा पलटवार उत्तम जानकरांनी केलाय। तर देवाभाऊ असतात आहेत, बारामतीचा पैलवान नाही तर भोपळा आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट। पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात, त्यामुळे अशा बारक्या उंदरामुळे काय तिथं फार मोठं काय। पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली 50-60 वर्षात पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं। एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात, पैलवानानं लंगोटा घातला। अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो दे भोपळा होता।